नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 4. कर्म ब्रह्मार्पण योग. श्रीकृष्णांचा स्वतःच्या परमात्म स्वरूपाकडे संकेत. गीतेचे श्लोक आहेत 5वा व 6वा. अर्जुनाने श्रीकृष्णांना मागच्या श्लोकात प्रश्न विचारला की विवस्वान फार पूर्वी होऊन गेला व श्रीकृष्ण तर अलीकडच्या काळातले. तेव्हा श्रीकृष्णांनी विवस्वानाला उपदेश केला ही गोष्ट खरी कशी म्हणावी. त्याला या श्लोकात आपल्या परमात्मा भूमिकेवरून श्रीकृष्ण उत्तर देत आहेत. श्लोक 5वा. श्री भगवान उवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव च अर्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, माझे व तुझे पुष्कळ जन्म होऊन गेले. हे शत्रुतापना, त्या सर्वांना मी जाणतो, पण तू जाणत नाहीस. श्लोक 6वा. अजोपि सन्न व्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्म मायया. मी जन्मरहित अव्यय स्वरूप आणि भूतांचा अधिपती असूनही स्वकीय मायेला वश करून घेऊन आपल्या मायेच्या योगाने जन्म घेतो. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की माझे व तुझे पुष्कळ जन्म होऊन गेले. मला ते सगळे आठवतात, पण तू ते जाणत नाहीस. मी वास्तविक जन्मरहित आहे, विकाररहित आहे, पण सर्व भूतमात्रांचा स्वामी असूनही मी मायेला आपल्या अधीन ठेवून स्वतःच्या योगशक्तीने या पृथ्वी तलावर आविर्भूत होतो. 6व्या श्लोकात श्रीकृष्णांनी स्वतःसाठी अज, अव्यय, भूतानाम ईश्वर अशी विशेषणे वापरलेली आहेत. अज म्हणजे अ म्हणजे नाही आणि ज म्हणजे जन्म, म्हणून अज म्हणजे जन्म नाही ज्याला, तो म्हणजे जन्मरहित. परमात्मा हा सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे. त्याला जन्मही नाही व मृत्यूही नाही. अव्यय म्हणजे विकाररहित, अविनाशी, आणि भूतानाम ईश्वर म्हणजे चराचराचा स्वामी. या विशेषणातून पूर्वी संकेताने सांगितलेले आपले ईश्वरत्व श्रीकृष्णांनी अधोरेखित केलेले आहे. परमात्मा अवतार घेतो तेव्हा तो मायेने प्रकृतीचा अंगीकार करतो. माया म्हणजे परमात्म्याची सुप्त ज्ञानशक्ती. परमात्म्याची सुप्त शक्ती जेव्हा कार्यान्वित होते तेव्हा तिला प्रकृती असे म्हणतात. प्रकृती म्हणजे अधिक गतिमानशीलता, क्रियाशीलता. डॉक्टर बी कुलकर्णींनी या माया व प्रकृतीचे छान स्पष्टीकरण दिले आहे. मनुष्याच्या अंगात अनेक गुण असतात. त्यातले काही पूर्णपणे प्रकट होतात आणि काही थोडेफार प्रकट होतात, तर काही सुप्तच असतात. तेव्हा सुप्त असलेल्या ज्ञानशक्तीला ते माया म्हणतात, तर प्रकट झालेल्या ज्ञानशक्तीला ते प्रकृती म्हणतात. ईश्वर सुद्धा सुप्त ज्ञानशक्तीतील काही थोड्या भागाचा प्रत्यक्ष वापर करून अवतार घेतो. मनुष्याला किंवा प्राणीमात्रांना जन्म का मिळतो? भारतीय तत्वज्ञान सांगतं की कर्माप्रमाणे त्या कर्माची फळे भोगायला प्राणीमात्रांना जन्म घ्यावे लागतात. कारण सर्व प्राणीमात्र प्रकृतीच्या अधीन आहेत. कर्म चांगले असो व वाईट असो, त्याचे फळ भोगायलाच लागेल. चांगले कर्म असेल तर चांगले फळ भोगायला मिळेल, वाईट कर्म असेल तर त्याचे वाईट फळ भोगायला लागेल. पण भोग काही सुटणार नाही. आणि ज्यावेळी संचित, क्रियमान व प्रारब्ध अशा सर्व कर्मांचा भोग भोगून पुरा होईल, त्यावेळी जीवाला मुक्ती मिळेल. थोडक्यात जीवाला जन्म हा कर्म पारतंत्र्यामुळे घ्यावा लागतो. परमेश्वराला जन्मही नाही व मृत्यूही नाही. अथवा तो कोणाच्या आज्ञेने जन्म घेतो असेही म्हणता येत नाही. मग भगवंत जे म्हणतात की माझे अनेक जन्म झाले, त्याचे निरसन करताना श्रीकृष्ण म्हणतात की मी मायेला माझ्या अधीन ठेवून या पृथ्वी तलावर अवतरतो. त्याने जन्म हा स्वेच्छेने घेतलेला असतो. प्राणी मात्रांचे जन्म निसर्गतःच होतात, पण परमात्म्याचे स्वातंत्र्य अबाधित असते. त्यामुळे जन्म घेणे वा न घेणे हे त्याच्या स्वाधीन असते. जीवात व परमात्म्यात हाच भेद आहे. प्रकृतीच्या भोवऱ्यात सापडून ती लोटून देईल तेथे जीवात्मा जन्म घेत असतो, तर परमात्मा प्रकृतीच्या अधीन न होता तिला स्वतःच्या ताब्यात ठेवून तिला वश करून घेऊन स्वसामर्थ्याने जन्म घेतो. अर्थातच आपली लीला केव्हा संपवायची हेही तो आपल्या इच्छेप्रमाणे करतो. पण जीवात्मा मात्र कर्म परतंत्र असल्यामुळे प्रकृती ठरवेल त्याप्रमाणे मृत्यू पावतो. या 2 श्लोकांवरील ज्ञानदेवांची टीका आपण उद्या पाहू.